माठातील पाण्यावर नवीन संशोधन, ज्यामुळे पूर्ण देश हादरला. डॉक्टर सुद्धा चकित झाले. माठातील पाणी पित असाल तर हा व्हिडिओ पहा. प्रत्येकाने योग्य प्रमाणात पाणी हे नियमितपणे पिलं पाहिजे असं आपण ऐकतो. पण याचबरोबर भरपूर जण असाही सल्ला देतात की तुम्ही तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यावं. कुणी म्हणतं फक्त मातीच्या भांड्यातलंच पाणी पिलं पाहिजे, तर कुणी म्हणतात काहीच नाही, काचेच्या ग्लासातलं पिलं पाहिजे. काही लोक म्हणतात प्लॅस्टिकच्या गोष्टीमधनं पाणी पिलंच नाही पाहिजे. मग यामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की पाणी पिण्यासाठी आपण कुठलं पात्र वापरतो, पाणी पिण्यासाठी कोणत्या धातूच्या भांड्यातून आपण पाणी पितो, याचा काही आपल्या आरोग्यावर परिणाम होतो का? तर याचाच अभ्यास करताना आम्हाला 2 ते 3 गोष्टी इतक्या आश्चर्यकारक सापडल्या की ते ऐकून तुम्हाला आश्चर्याचा झटका बसेल. तुम्ही कोणत्या ग्लासामधनं पाणी पिता, तुमचा ग्लास हा कोणत्या धातूचा आहे, हे नुसतं तुमच्या आरोग्यावर परिणाम करत नाही, तर तुमच्या आयुष्यात किती पैसा येणार आहे हे सुद्धा ठरवतं तुमचं धातूचं भांडं. होय, तुम्ही कोणत्या ग्लासातून पाणी पिता हे तुमच्या आयुष्यात येणारी धनाची संपत्ती देखील ठरवत असतं. ज्योतिषशास्त्रात तुम्ही कोणत्या धातूच्या भांड्यातून पाणी पिता याच्यावर भरपूर अवलंबून देखील आहे. मग आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की कोणत्या धातूच्या ग्लासामधनं आपण पाणी पिलं पाहिजे, कोणता धातू हा पाणी पिण्यासाठी सगळ्यात चांगला आहे, तर याविषयीची माहिती. आता तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे आज आपण इथे काचेच्या भांड्याचे काय फायदे असतात, त्याबरोबर तांब्याच्या भांड्यामधनं पाणी पिण्याचे काय फायदे आहेत, या व्यतिरिक्त प्लास्टिकमधील भांड्याचे काय फायदे तोटे आहेत, स्टीलच्या याच्यामधनं काय फायदे तोटे आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या भांड्यातून पाणी पिल्यानंतर तुमच्या आयुष्यात आर्थिक सुबत्ता येते, कोणत्या भांड्यातून पाणी पिल्यानंतर तुमच्या आयुष्यात पैशाची कधीही कमतरता राहत नाही, याविषयीची डिटेल माहिती. तर सगळ्यात आधी जाणून घेऊयात की काचेच्या भांड्यातून जर आपण पाणी पिलो, काचेच्या भांड्यातून उदाहरणार्थ काचेच्या ग्लासमधून आपण जर पाणी पिलो तर काय फायदे तोटे होतात. तर पिण्याच्या पाण्यासाठी ग्लास म्हणजे काचेचा ग्लास हा अगदीच चांगला पर्याय असतो, कारण की काच ही एक निष्क्रिय सामग्री आहे. म्हणजेच काच ही अशी वस्तू आहे की जिच्या बरोबर पाण्याचा कॉन्टॅक्ट आल्यानंतर तिच्यामधनं कुठलंही केमिकल त्या ठिकाणी पाण्यामध्ये जात नाही ना, पाण्यातलं काचेमध्ये जात नाही. त्यामुळे ही अगदी निष्क्रिय गोष्ट असल्यामुळे काचेचे गुणधर्म कुठले पाण्याला मिळत नाही. त्यामुळे काच हे तसं पाहायला गेलं तर सुरक्षित पाणी पिण्याचं पात्र आहे. पण याने कुठलाही फायदा त्यामध्ये होत नाही, पण कुठला नुकसान देखील होत नाही. त्यानंतरचं रेग्युलर आपण जे भांडं वापरतो पाणी पिण्यासाठी ते म्हणजे स्टील. आता स्टीलचं तुम्हाला माहीतच आहे की स्टेनलेस स्टीलमध्ये पाणी पिण्यासाठी आपण एक पर्याय जो पूर्वी काढला गेला होता की स्टेनलेस स्टील हे अतिशय टिकाऊ असतं, आणि त्याचबरोबर याच्या जे काय स्टीलच्या जे काय बाटल्या आहेत किंवा याचे ग्लास आहेत ते देखील लोकप्रिय आहेत. स्टीलच्या जे काय ग्लास किंवा बाटल्या आहेत या BPA मुक्त आहेत. त्यामुळे तुम्ही चांगल्या दर्जाच्या स्टेनलेस स्टीलची जर त्या ठिकाणी भांडी जर घेतली तर ती वर्षानुवर्ष टिकत असतात. मग आता स्टेनलेस स्टील जर चांगल्या क्वालिटीचं असेल, ते खरोखर स्टेनलेस असेल म्हणजे गंज न लागणारं असेल, तर ते देखील तुमच्या पाणी पिण्यासाठी अगदी आरोग्यास चांगलं असतं. पण या व्यतिरिक्त खराब क्वालिटीचं स्टील असेल, जर ते खाण्यायोग्य ग्रेडमधलं जर नसेल, तर त्यांनी मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकतं. आता यानंतर सगळ्यात फायदेशीर असतं ते म्हणजे तांबे. आता तांब्याचा ग्लास किंवा तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं हा नुकताच एक ट्रेंड आलेला आहे. मग आता तांब हा असा एक धातू आहे जो प्राचीन काळापासून भांडी बनवण्यासाठी वापरला जात आहे. तांब्याच्या भांड्यात पाणी जास्त काळ ठेवल्यास तांब्याचे छोटे कण पाण्यात मिसळतात आणि त्याचे तांब्यामध्ये रूपांतर होतं, आणि या तांब्यांच्या कणामुळे जे काय पाण्यामध्ये असणारे बॅक्टेरिया असतील, व्हायरस असतील, सूक्ष्मजीव असतील, ते देखील निघून जातात आणि पाण्याची क्वालिटी अगदी जबरदस्त रीतीने वाढत असते. त्यामुळे तांब्याच्या भांड्यात पाणी पिणं हे अतिशय चांगलं असतं. मग यानंतरचा तांब्यापेक्षाही भारी पर्याय आहे मातीचं भांडं. मातीच्या पाण्याच्या बाटल्यांमध्ये किंवा ग्लासामध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये कोणतेही घातक रसायन नसते. मातीच्या बाटल्यातून पाणी पिण्याने तुमचं मेटाबॉलिझम म्हणजे जो पचन संस्था अति प्रचंड प्रमाणात सुधारते. हे पाणी पिल्याने आम्लपित्ताचा उपचार होतो, जठराच्या दुखण्याला देखील मदत होते. मातीचं भांडं किंवा मातीच्या पाण्याच्या बाटलीशिवाय दुसरे कोणतेही भांडे तुमचे पाणी थंड करू शकत नाही. म्हणजे नैसर्गिकरित्या थंड करण्याची जी काय क्षमता आहे तर ती मातीच्या भांड्यामध्ये असते. विशेषतः उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी उत्तम पात्र आहे. मातीच्या बाटलीतील पाणी पिऊन तुम्ही तुमची प्रतिकार शक्ती देखील वाढवू शकता.
मातीची आणि एका दृष्टीने बघितलं तर मातीची बाटली किंवा मातीची भांडी ही इको फ्रेंडली देखील आहे. म्हणजे सर्वात फायदेशीर तांब्यानंतर जे असेल तर ते आहे मातीचं भांडं. आता यानंतर एक धातू असा आहे की त्याच्यामधनं जर तुम्ही पाणी पिले तर तुमच्या आरोग्याला तर फायदा होईलच, पण तुमच्या आयुष्यात धनसंपत्ती देखील येईल. पण त्याआधी बऱ्याच वेळा आपण गडबडीमध्ये ज्यावेळेस प्रवासात असतो तर त्यावेळेस एका पात्रामधनं नेहमी आपण पाणी पितो, ते म्हणजे प्लास्टिक. पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या किंवा कंटेनर हे आज अगदी जास्त प्रमाणात वापरलं जात आहे. त्याचबरोबर ज्या पॅकेजिंग बाटल्या आहेत त्या देखील प्लास्टिकच्या असतात. पण जेव्हा हे पाणी प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये साठतं तर त्यावेळेस प्लास्टिकमधलं जी काही रसायन आहेत ती पाण्यात मिसळतात, त्यामुळे ते पाणी आरोग्यासाठी हानिकारक बनत असतं. त्यामुळे या बाटल्या फक्त एकदा वापरण्यासाठीच्याच असतात आणि त्या आपण त्याच वापराव्या. चांगल्या क्वालिटीच्या बाटलीमधूनच आपण पाणी प्यायला पाहिजे. आता शेवटचं जे काय धातू की ज्याने आरोग्य तर सुधारतं पण तुमच्या आयुष्यात देखील बरकत येत असते तर ते म्हणजे चांदी. आता चांदीला सर्वात शुद्ध धातूपैकी एक मानलं गेलं आहे. घरात चांदीचं भांडं असणं आणि त्यात जेवण करणं घरात सुख समृद्धी वाढवतं. यामुळे घरातील सदस्यांचे आरोग्य देखील चांगले राहते. आता मग चांदीच्या ग्लासामधनं तुम्ही पाणी प्यायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल चांदीचा ग्लास घेणं काय एवढं स्वस्त आहे का? तर तुम्ही काय करायचंय, तुमच्याकडे एखादी चांदीची अंगठी असेल तर तुम्ही काचेच्या ग्लासमध्ये ती चांदीची अंगठी त्या ठिकाणी टाकून त्याच्यामध्ये पाणी टाकून जरी पिलं तरी तुम्हाला तितकाच फायदा भेटू शकतो. फक्त याआधी तुम्ही तुमची चांदीची अंगठी धुतली गेलेली पाहिजे किंवा तुम्ही एखाद्या ग्लासाला चांदीचा मुलामा देखील लावून घेऊ शकता. हे आरोग्यासाठी तर अगदी उत्कृष्टच आहे, पण त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात देखील संपत्ती येऊ शकते असं ज्योतिषशास्त्रानुसार सांगण्यात आलेलं आहे. तर ही होती मित्रांनो माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. प्रत्येकाने योग्य प्रमाणात पाणी हे नियमितपणे पिलं पाहिजे असं आपण ऐकतो. पण याचबरोबर भरपूर जण असाही सल्ला देतात की तुम्ही तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यावं. कुणी म्हणतं फक्त मातीच्या भांड्यातलंच पाणी पिलं पाहिजे, तर कुणी म्हणतात काहीच नाही काचेच्या ग्लासातलं पिलं पाहिजे. काही लोक म्हणतात प्लॅस्टिकच्या गोष्टीमधनं पाणी पिलंच नाही पाहिजे. मग यामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की पाणी पिण्यासाठी आपण कुठलं पात्र वापरतो, पाणी पिण्यासाठी कोणत्या धातूच्या भांड्यातून आपण पाणी पितो, याचा काही आपल्या आरोग्यावर परिणाम होतो का? तर याचाच अभ्यास करताना आम्हाला 2 ते 3 गोष्टी इतक्या आश्चर्यकारक सापडल्या की ते ऐकून तुम्हाला आश्चर्याचा झटका बसेल. तुम्ही कोणत्या ग्लासामधनं पाणी पिता, तुमचा ग्लास हा कोणत्या धातूचा आहे, हे नुसतं तुमच्या आरोग्यावर परिणाम करत नाही तर तुमच्या आयुष्यात किती पैसा येणार आहे हे सुद्धा ठरवतं तुमचं धातूचं भांडं. होय, तुम्ही कोणत्या ग्लासातून पाणी पिता हे तुमच्या आयुष्यात येणारी धनाची संपत्ती देखील ठरवत असतं. ज्योतिषशास्त्रात तुम्ही कोणत्या धातूच्या भांड्यातून पाणी पिता याच्यावर भरपूर अवलंबून देखील आहे. मग आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की कोणत्या धातूच्या ग्लासामधनं आपण पाणी पिलं पाहिजे, कोणता धातू हा पाणी पिण्यासाठी सगळ्यात चांगला आहे, तर याविषयीची माहिती. आता तुम्हाला